आज जर खासदार असते तर हे चित्र वेगळं दिसलं असतं. राजकारणामध्ये एक पद्धत आहे, चलती का नाम गाडी. लोक कसे असतात, सत्तेच्या बाजूने राहणाऱ्यांचा प्रवाह थोडा जास्त असतो. आणि मुळामध्ये हे बसलेले कार्यकर्ते आहेत ना मामा, आम्ही महादेव जानकर कधी स्वीकारले? मी तरी 2009 ला जानकर साहेब लोकसभेला उभारले त्यावेळेला मी युवक आघाडी विद्यार्थी आघाडीचा शहराध्यक्ष झालो जतचा. 2009 ला माझ्यापेक्षा अधिक म्हणजे कार्यकर्ता जबाबदारी 2009 ला मला मिळाली. मी 2009 पासून पक्षाच्या पदावरती जबाबदारी म्हणून काम करतोय. आम्हाला तुम्ही काय दिलं न दिलं तरी पक्षासोबत राहणारी ही निष्ठावंत माणसं आहेत. पण अशी परिस्थिती आहे, आम्ही ज्यावेळेला महादेव जानकर स्वीकारले त्यावेळेला ते आमदार नव्हते. ते आमदार होतील का नाही आम्हाला माहित नव्हतं, ते मंत्री होतील की नाही आम्हाला माहित नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये हे महादेव जानकर स्वीकारलेली माणसं या ठिकाणी बसलेली आहेत. ह्याच्या नंतरनं अनेक माणसं तुमच्याकडे आली, भले ती तुमची राज्याची नेते झाले असतील, तुमचे कुठ नेते झाले असतील. म्हणजे जानकर साहेबांना आमदार झाल्यानंतर लोकांनी स्वीकारलं, जानकर साहेबांना मंत्री झाल्यावर काही लोकांनी स्वीकारलं. त्या असतील नसतील आम्हाला माहित नाही, परंतु जानकर साहेब काही नसताना आम्ही महादेव जानकर स्वीकारलेत. आम्ही फक्त महादेव जानकर विचारावरती आणि राष्ट्रीय समाज पक्षावरती प्रेम करतो.